तो सुरेश धस यांनी बोगस बिलाबाबतचा आरोप केलेला होता आणि त्या संदर्भात डीपीडीसी बैठकीत चर्चा झाली पाहिजे। हार्वेस्टर आणि पीक विमा घोटाळ्यावरही चर्चा झाली पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। तसंच अंजली दमानिया यांनी जी कागदपत्र दिलेली होती त्याबद्दल आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत याची प्रतीक्षा असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे, हे वर्तमानपत्राचं आहे। नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या। तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको। हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे, आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका। पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसी झाली पाहिजे। ऑफिस ऑफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डीसीएम ना दिली आणि डीसीएमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डीसीएम असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील।